दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला सचिन पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अभय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रवी. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून म्हटलं जातं, हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पाहूया मॅचचा सिकंदर कोण असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ सचिन यांच्या मार्फत. आणि या षटकामध्ये यावेळेस देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ॲड आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये पहिले 2 बॉल दोन्ही अव्वंतरचे आपल्याला पाहायला मिळाले. आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती गोलंदाज नक्की पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सलगचा तिसरा बॉल वाईड आहे. अव्वंतरची धाव फलकावरती 8. टीमची टोटल धाव फलकावरती 3 या आकड्यावरती. अभय जयस्वाल एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे असं मैदानावरती अभय पाहायला मिळतोय. दुसरीकडे रवी हे देखील तितकेच नामचीन असे खेळाडू आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सागर थोडंसं प्रेशरमध्ये जरूर असेल. डीपमध्ये आपल्याला स्क्वेअर लेग पाहायला मिळतील. डीपमध्ये मिड विकेट. यावेळेस देखील बॉडी लाईनवरती हा जबरदस्त स्ट्रोक, मात्र अप्रतिम फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड ऑनच्या बाजूने लॉंग ऑनला क्लिअर करत अभयच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकाराच्या साथीने धावफलक मोहरेल. पुढे सरकत असताना धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिला बॉल झालाय. धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका दमदार. स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चिरून फाडून बेतून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून निघाला अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीने धावफलक आपल्याला 13 या आकड्यावरती. ऑन साइडला काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये अजून एक दमदार स्ट्रोक. बॉलला पाठवून दिलंय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून अजून एक तडाखा. गेंदबाज ने दिया मौका. बल्लेबाज अभय ने मारा चौकाने वाला बेहतरीन चौका. डीजे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा फलकावरती आहेत. आता फील्डमध्ये थोडीशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटचा फिल्डर सर्कलमध्ये आणि अगदी तेच पाहिलं आणि मैदानावरती आपल्याला खोदून काढत असताना बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दणका, अजून एक धमाका. बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत अभयच्या बॅटमधून अजून एक चौकार. धावफलक आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. क्रिकेट यालाच म्हटलं जातं, अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान. हेच आहे क्रिकेट आणि मैदानावरती तेच पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल आणि 22 या आकड्यावरती शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. भूमी 11 मांडा संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे नांदिवली संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. सचिन वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. यावेळेस स्लॉट मधला बॉल डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बाहुबलीच्या बॅट मधून हा बाहुबली षटकार.
षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. धावफलक 28 या आकड्यावरती. अभयच्या बॅटमधून आपल्याला 19, रवीच्या बॅटमधून एक षटकार, 6 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील जय. आता पाहूया जय कशा प्रकारची कामगिरी करतील. ओव्हर नंबर 2 मध्ये 28 धावा फलकावरती आहेत. संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. 100 धाव फलकावरती. या टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाची सुरुवात देखील थोडीशी खडतर पाहायला मिळते. गोलंदाज तयार जय. ऑन साइडला दमदार स्ट्रोक. बॉलला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा मांडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस कमबॅक नक्की पाहायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अभयच्या विरोधामध्ये हा जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 35 35 या आकड्यावर. ऑन साइडला चपराक सडक पे कडक बेधडक A1 क्वालिटीचा ब्रँडेड लॉंग ऑनला डाऊन द ग्राउंड क्लिअर करत असताना षटकार. या आकड्यावरती. 41 ऑन द बोर्ड. त्या बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते अभयच्या माध्यमातून. 8 बॉल मध्ये 31 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण जरूर झाली आहे. मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो आणि तोपर्यंत निघून चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभयच्या बॅटमधून अजून एक चपराक. 4. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि काय बॅटिंग करतोय मैदानावरती अभय. 9 बॉल मध्ये 35 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारली अभयने. कोलडप्याचा बॉल जरूर होता. एका हाताने हा शॉट एक्झिक्यूट करण्यात आलाय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावेल. धावसंख्या फलकावरती 46. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मध्ये. आणि आता पाहूया रवी कशा प्रकारची कामगिरी करतील. 1 बॉल 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. षटक क्रमांक मैदानावरती 2 समाप्त आणि धावफलक 51 या आकड्यावरती. 51 ऑन द बोर्ड.
डीजे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 52 या आकड्यावरती 52 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 बॉल भेटले आणि रवीने सांगितलं की हम है रवी, आम्ही देखील जबरदस्त खेळाडू आहेत. आणि मला आठवतंय ज्यावेळेस मी पहिल्यांदा रवी यांना पाहिलं होतं त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून देखील असेच स्ट्रोक आम्हाला पाहायला मिळत होते आणि म्हणून ते ॲज अ ओपनर आपल्याला पाहायला मिळतात. अभय तर एक नामवंत खेळाडू आहे, गुणवान खेळाडू. यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल ॲड होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल 53 या आकड्यावरती. सहसा फार कमी वेळा असं आपल्याला क्वचित चित्र पाहायला मिळतो जिथे 53 धावा कुठल्या जातात. 5 ओव्हरमध्ये 53 धावा बनत नाही, इथे 2 ओव्हरमध्ये 52 धावा बनल्यात. तर भूमी 11 मांडा संघाची ही प्रॅक्टिस दाखवतीये. जगन्नाथ पाटील साहेबांचा संघ मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक एका धावेने पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 54 या आकड्यावर. बघा 2 बॉलवरती 2 सिंगल आली, आता असं वाटतंय चौकार षटकार आलेच नाही. ही किमय आहे फलंदाजांची, ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्टेड ट्राय मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातो आणि एक धाव फलकावरती ऍड होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 55 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या मार्फत देखील केली जाईल. त्यावेळेस देखील चांगला बॉल आहे. कमबॅक करत असताना विनोद पाहायला मिळतात. पहिले 3 बॉल, तिन्ही बॉलवरती 3 सिंगल आले, त्यानंतर चौथा बॉल डॉट ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो टेक ऑफ झाला. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ आपल्याला पाहायला मिळाला, अनपेक्षित उसळी या बॉलने प्रदान केली. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल राईज झाला, बॅटर सरप्राईज झाला, त्याला अनुषंगून हा डॉट बॉल आहे. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात विनोदची. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 13 धावा रवीच्या बॅटमधून आल्या, दुसरीकडे 12 बॉलमध्ये 38 धावा अभयच्या बॅटमधून. यावेळेस देखील चांगला बॉल आहे विनोदच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आपल्याला 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 55 रन्स ऑन द बोर्ड, 55 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनोदने. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर 5 बॉल 13 धावेंवरती खेळत असताना रवी पाहायला मिळतील. त्यावेळेस हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. तिसरं धावफलक आपल्याला 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 55 रन ऑन द बोर्ड, 55 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या अखेरीस. डीजे 55 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 55 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक प्रशांत मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी कॅच आणि फलंदाज अभयच्या खेळीचा होत असताना अंत. मात्र अभयची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 13 बॉलमध्ये 38 धावेची विध्वंसक खेळी साकारली, ज्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांची विध्वंसक बॅटिंग त्याने केली. पंचावन्न या आकड्यावरती पहिला धक्का बसतो आणि आता मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू आपल्याला पाहायला मिळेल. एनॅट नंबर 3 टीमकडे कबासारखा एक नामवंत खेळाडू देखील आहे, त्यामुळे बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे टीमची. धावफलक 55 55 या आकड्यावरती. फहीम देखील फार चांगली बॅटिंग करतो. ऑन साइडला फटका दमदार पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. मिड विकेटला क्लिअर करत मेहुल विश्वकर्मा चिंटूच्या बॅटमधून जबरदस्त षटकार.
आल्या पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना षटकार एक्झिक्यूट करण्यात आला. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल, झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती आणि बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आपल्याला 63 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता केली जाईल. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मेहुलच्या बॅटमधून. डीजे चला बॉल द्यायचं विनंती राहील. कृष्णा सर. धावफलक 69 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. त्यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ड्राईव्ह करण्यात आलंय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये मिस्टेक झाली. मी म्हणेल फिल्डरची चूक नाही आहे इथे, ग्राउंडचा अभाव. आउटफील्डमुळे तो बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 71 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये धावेंचा उच्चांक आतापर्यंतचा आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकांमध्ये 71 धावा. त्यावेळेस लोबो फुलटॉस होता. व्ही शेपमध्ये वळवलाय. डीपमध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 75 धावा फलकावरती. 76 धावेंचं लक्ष असेल ते म्हणजेच टीम नांदिवली संघाला. पुढील मॅच आनगाव विपक्ष सापाड विपक्ष आलिमगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती असेल लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. सापाड विपक्ष आलिमगर अशी लढत पाहायला मिळेल. 75 धावा बनल्यात. 76 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला सापाड संघाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि आलिमगर संघाचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. प्रशांत म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे यांच्या सोबतीला विकास आणि प्रशांत म्हात्रे असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. 76 धावेंचं लक्ष. 76 टार्गेट मैदानावरती चीज करावं लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट. आपल्या मुख्य मंचावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच काय
तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये अनेक सारे आपल्या समवेत व्यक्तिमत्व जोडले गेले, ज्यामध्ये शैलेशदादा पाटील साहेब आहेत, कुमारदादा पाटील, अक्षयदादा चौधरी, ऋषीदादा चौधरी, हेमंतदादा चौधरी, जितेशदादा पाटील, केतनदादा चौधरी, रोहितदादा मगर, भावेशदादा पाटील, सुमितदादा जाधव, सचिनदादा पाटील, यशदादा पाटील, चिरागदादा चौधरी, DJ सुमित, विवेकदादा पाटील, स्वस्तिकदादा भंडारी, गौरव पाटील, प्रितेशदादा चौधरी, मयूरदादा शेळके, मनीषी चौधरी, आयुष पाटील, मयूरजी शेळके, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रीडा स्पर्धा यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच या स्पर्धेसाठी पहिल्या, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा चषक आपल्याला सौजन्य झाले ते माननीय श्री उद्योजक आणि समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असेच दशरथदादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस झेल स्वीकारली गेली आहे. कबा होते जयेश राजे मिडॉन क्षेत्रामध्ये. पहिला धक्का बसतोय. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच मैदानाच्या बाहेर जातील प्रशांत मात्रे. पहिला धक्का. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. अजून एका विकेटचं पतन. संकेतच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज चेतनचा खेळ. गडी गमावलाय दुसरा. चला नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानावरती जायचं ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 0 या आकड्यावरती. गडी गमावले 2. नवीन बॅटर सचिन पाहायला मिळतील. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या मार्फत आपल्याला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे चषक लाभले ते असे आपल्या सर्वांचे लाडके A1 जोडी अनंत शेठ पाटील साहेब, दशरथदादा पाटील साहेब यांच्या मार्फत आपल्याला पहिलं, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य झाले. या सर्व मान्यवर उपस्थित आहेत. अनंत शेठ पाटील साहेब, दशरथदादा पाटील साहेब जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे दोन्ही मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 1 धावेवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मेहुल विश्वकर्मा चिंटूच्या गोलंदाजीचे का खेळणे मी म्हणेल, कारण जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती करतोय. इथे विकेट. तिसरा धक्का. टीम नांदिवली संघाला फलंदाज बाद. चला न्यू बॅटर. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. विनोद. पाहूया विनोद कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिल्याच षटकामध्ये 3 महत्त्वाचे विकेट कॅरी केलेत गोलंदाज चिंटूने. एक जबरदस्त खेळाडू म्हणून चिंटू यांची ओळख आहे. मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू या नावाने सुपरिचित असणारा. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला स्थिर पाहायला मिळते. स्थगित धावसंख्या 1 या आकड्यावरती. गडी गमावले 3 आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. डोंबिवली परिसरामधील एक नामवंत संघ नांदिवली आणि तो संघ फाईट करत असताना मांडा या संघासोबत आपल्याला पाहायला मिळेल. कव्हर क्षेत्रामध्ये फटका दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर क्षेत्रामधून शेवटच्या बॉलवरती चौकार.
आकड्यावरती. फायनल ऑन द बोर्ड. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती फहीम पाहायला मिळतील. एक यंगस्टर, जबरदस्त प्रतिभावंत युवा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे असे फहीम पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फटका दमदार आहे, मात्र चेंडू हवेमध्ये असेल. डीपमध्ये फिल्डर कॅचची संधी. मेहुल विश्वकर्मा, चिंटूने झेल स्वीकारली आहे आणि धक्का क्रमांक 4 5 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानावरती पिंट्या म्हात्रे, एक जबरदस्त असे खेळाडू म्हणून पिंट्या म्हात्रे यांची ओळख आहे. आता पाहूया या मॅच मध्ये आपल्या नावाचा डंका पेटवू शकतील का. फहीमने पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आहे. यावेळेस बॅटची एज केतन होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावफलक आपल्याला एका धावेने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. 6 धावा फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फहीम इद्रिसी आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल आणि विकेटचं पतन. बॅटची एज आणि त्यानंतर केतनचं जबरदस्त टेक, विकेट. आपल्याला पाहायला मिळतील नीरज. 5 गडी बाद 6 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे तेजस यांच्याकडून सुवर्ण संधी बॅटरसाठी असेल. प्रत्येक नीरजसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज नीरजसाठी सुवर्ण संधी असेल. धावफलक 7 या आकड्यावरती, माफ करा 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 5 गडी आतापर्यंत टिपले गेलेत. 5 विकेट कॅरी झालेत, मात्र यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामधून बॉल सीमा पार, षटकार. वरती पाहायला मिळेल 12 ऑन द बोर्ड. यावेळेस ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. दुसरे 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 12 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 2 षटकांचा काही शिल्लक आहे. चला टीम मॉडेल घ्यायचं नाही ही रिक्वेस्ट असेल भूमी 11 मांडा संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर संकेत SB, संकेत भोईर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया संकेतच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. जगन्नाना पाटील ते इंजर्ड आहेत, अन्यथा त्यांचं एक षटक देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी. फहीम असतील, मेहुल विश्वकर्मा, चिंटू असतील, आता संकेत पाहायला मिळतात. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. पॉइंटमध्ये फिल्डर आहेत सत्यम. 1 धाव कंप्लीट होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. अजून देखील 11 बॉल 63 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 बॉलमध्ये 11 षटकार मारले तर मॅच जिंकू शकतात. मात्र मॅथमॅटिकली पॉसिबल आहे. सूर स्थितीमध्ये जर पाहिलं तर आता हे पॉसिबल आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 11 बॉल 63 धाव्यांची आवश्यकता. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. टेनिस क्रिकेटचे तेजस यांच्याकडून सुवर्ण संधी होती, ती म्हणजेच
नीरजला प्रत्येक षटकाराला 500 आणि 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागू झालेला आहे. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. डिपिश कव्हर क्षेत्रामध्ये असतील फिल्डर ज्ञानेश्वर. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. धावफलक आपल्याला पुढे सरसबत असताना पाहायला मिळेल. 20 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या फलकावरती आहेत. या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात SB ने. ऑन साइडला दमदार स्ट्रोक. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही संघामधले खेळाडू फक्त आणि फक्त षटकारामध्ये डील करतायत. आलाय षटकार. आपल्याला 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. कॅच झाली कंप्लीट. फईम होते आणि विकेटचं पतन. फलंदाज पिंट्या म्हात्रे यांची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना 6वा. क्रमांकावरती कार्तिक आपल्याला पाहायला मिळेल. 26 या आकड्यावरती 6 धक्के बसलेत आणि आता शेवटचा बॉल आहे. SB संकेतने फार चांगली गोलंदाजी केली ओव्हर नंबर 3 मध्ये आणि कौतुकास्पद कामगिरी मी म्हणेल ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी राहिली आहे. ऑन साइडला फटका दमदार. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. मिड विकेटला क्लिअर करत कार्तिकच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा नांदिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. जावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू हवेमध्ये होता. डीप मध्ये असतील मेहुल, विश्वकर्मा उर्फ चिंटू. लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. 3 बॉल 43 धावांची आवश्यकता. लो फुलटॉस ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. तयार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल यावेळेस होता. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. मात्र वेळ गेली, सत्ता गेली आणि त्यानंतर कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलेला हा दमदार स्ट्रोक. षटकार आले. धावफलक जाऊन पोचलंय पुढे आणि पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक कार्तिकच्या बॅटमधून. अजून एक दमदार स्ट्रोक. षटकार. सामना झाला फिनिश. सामना जिंकला भूमी 11 मांडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम भूमी 11 मांडा. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत टीम नांदिवली संघाला. चला पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मात्र त्या अगोदर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. विदाउट एनी डाऊट जबरदस्त कार्य करणारा अभय मॅन ऑफ द मॅच असेल. नीरजला 1000 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे
ते आम्हाला विचारत होते की तुमच्याकडे कॅश आहे का. ते जीपे करतील नीरज तुम्हाला. तर चला आपण पुढील मॅचच्या दिशेला वळणार आहोत. आलिमगड विपक्ष सापड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त महामुकाबला आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. आलिमगड संघ फिल्डिंग करतो आणि बॅटिंगसाठी सपाड आलाय. मला मॅच अभय असतील. सुरुवात फार चांगली करून दिली अभय यांनी. अमरदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय अभय यांना, ज्याने फार चांगला खेळ दाखवला आणि तेच असतील मॅन ऑफ द मॅच. जाऊया पुढील मॅचच्या दिशेला. एकीकडे